नारद एकदा ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेवा कलियुगात तोंड धुवायला सुद्धा पाणी भेटेल की नाही सांगते, आणि ती परिस्थिती आज एक काही त्यावेळेला कर्म कसं करता येईल. त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं कलियुगात आणि सगळ्यात श्रेष्ठ जर काही असेल, हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे या मंत्राचा जप करायचा. पण आपण इतके आळशी, आता उद्या येणारी निर्जला एकादशी कोण कसं किती कशा प्रकारचं करतं त्याच्याबद्दल बोलत नाही, तेवढं होऊ शकत नाही. म्हणून कलियुगाच्या सुरुवातीला संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले आणि काय केलं, या श्लोकाचा लसावी काढला. लसावी लघुत्तम साधारण विभाजन. वरच्या ओळीतला राम घेतला, खालच्या ओळीतला कृष्ण आणि सगळ्यातला मिळून सर्वसाधारण हरी. म्हणून कलियुगात रामकृष्ण हरी हा वेद मंत्र मानायचा, साधा मंत्र. काही लोक म्हणत असे रामकृष्ण आहे वेद मंत्र आहे, ब्रह्मदेवाने नारदाला सांगितले. आणि म्हणून कलियुगामध्ये करावे कीर्तन कलियुगात कीर्तन म्हणजे व्याख्यान आमच्यासारखं करावं असं नाही. कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे कधी श्री कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णांगी सज्जन वंदे मनोभावे आदि भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती या प्रमाणे येते सगळा म्हणजे कीर्तन द्यावा त्याप्रमाणे. आणि कीर्तना करता लागणारं भांडवल आमच्या माऊलींनी सुरुवात आणि नामदेव राहायला सुरुवात. मला प्रवचनात आमचे आणि पौत्र चिन्मय नामदेव राहायचं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं तीर्थावरच्या अभंगावर प्रवचन झालं, खूप सुंदर केलं. पण पहिल्यांदा नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज जे अवताराला आले, एक आहे प्रेम स्वरूप भक्ती आणि एक योगी असून सुद्धा विरहणी त्यांचं जर पाहिलं तर नका काही उपचार वैकुंठाची मालिका त्याप्रमाणे मिळणी ऐकायला राहायच्या आणि ज्ञानी असून